नमस्कार मित्रांनो, आज आम्ही चाललोय त्र्यंबकेश्वर नाही भीमाशंकरला. काय गोट. नमस्कार मित्रांनो, आपण आज भीमाशंकरला चाललोय. महत्वाची गोष्ट म्हणजे काय, आमचं एक पुण्यात काम आहे, पण त्याच्या आधी भीमाशंकरला जायचं म्हणजे ठरलं जायचं. महत्वाची गोष्ट, आज श्रावणाचा पहिला दिवस असल्यावर तरी पण आपल्याला शिवजींचं दर्शन घडते. हे अहोभाग्यच म्हणायचं, बाकी काही नाही. भेटू आपण पुढं. काय झाली बघा गाडीची दशा. नुसतं 100-120 गाडी पण आहे रे तशी, गाडी पण आहे. काय करायचं, आता थांबले जरा आम्ही पेट्रोल पंपावर. असं वॉशरूम्स तुम्हाला दिसत असेल तर बघा, हे ढग कसं उतरले. साताऱ्याच्या जस्ट आम्ही पुढं आलोय आणि प्रवास चालू आहे आता सध्या. जरा असं पाय मोकळं, जरा गाडीचं पण पाय मोकळं. प्यारी प्यारी मस्त. ओमकार नाश्ता करावा लागलोय आम्ही. जस्ट नाश्ता. किती वाजलेत रे? 9:30. अरे कॅमेरा अँगल कुठं चाललाय माझा. मामा गेलेत, मामींना काय आणायला गेलेत. किती किलोमीटर काय माहित. कराले आणि ते झालं पण म्हणजे विषय झाल्यात पण इथं. होय ते रील्सला बघितलं नाही ना तुम्ही. अरे ते घाबरत होती, रात्रीची आलती ती. आणि घाबरत होती गाडी घालायला. आत घालू का नको आणि असं पाणी पडतं ना त्याच्यावर. या बोगद्यावर समोर असं पाणी पडतं जरासारखं आणि ती भिहायला खेळी बघा पडायचा. हाचतो काय बोगदा काय हाय खरं विषय. चांगलंच पोकरलंय. लाईटी असणारच. आम्ही आलोय आता कात्रज मध्ये. मगाचं जे स्पीड होतं ते आता डाऊन झालेलं आहे. काय रे हे ट्रॅफिक तर काय किती उशीर जायचं यात. आम्ही पोचलो पुण्यात. हे आमचे मामा आहेत आणि आमचा मामा आहे. आणि हा आमचा बंधू आहे. जरासा आजारी आहे त्याच्यामुळे जरा शांत आहे. आता आम्ही गाडी पार्किंग करून चालत चाललोय. अरे तू काय नाही ते झाड आहे. हा छत्र्या छोट्या आहेत त्या. ते ढोल ताशांचं प्रॅक्टिस चालू आहे. गणपतीचं सुट्टी नाही. काहीतरी विषय हे इकडून जाईल काय रस्ता. बाई BMW.
नाही, पार्किंगचा विषय काय आहे, त्याने आल्यानंतर घेणार आहे. जेवढं टायमिंग भरेल बहुतेक तेवढ्यावर ते पेमेंट आहे त्यांचं पार्किंगचं, असा विषय. त्यामुळं तुला भाई काय पुणे, काय म्हणतंय पुणे भाई. चाललाय गणपती श्रीमंत दगडूशेठ हलवाई. काय रे, गाड्या नुसत्या गाड्या आहेत बघ, लक्झरी. पुढे जाऊन काढ्या. छत्री पण ठेवायची ना, चालते ना. ठेवतो की त्यावर नाही का. चला फुलं घेतलेली, नारळ घेतलाय मस्तपैकी, सुट्टी नाही. पहिल्यांदा ना, थांब क्या जरा मी पुढे येतो. पहिल्यांदा मी दगडूशेठ हलवाई. असे काय लाईन आहे इकडून तिकडून. एंट्री काय मस्त दर्शन झालं ओंकार, एकदम क्विक. हा पहिल्यांदाच आलोय आम्ही, पहिल्यांदाच, आणि एवढ्या क्विक दर्शन झालं की मस्त. एक नंबर. पब्लिकमध्ये तर काय कुठं राहिली रे ही. तुम्ही युट्यूबला दिसला माहिती आहे का. काय रे हे ट्रॅफिक. काय जाणार आहे पुढं आपल्याशिवाय. हा होय, असंच करत बसायला. काय काम नाही, काय नाही, टाइमपास नसता. हे बघा बर्गर किंग फेमस. इथून साईटून जाते रे, पण खाता येणार नाही, थांबता येत नाही ना इथं. इथं लाईन लागलेली असते. ऑथेंटिक द ओरिजिनल ओजी बर्गर किंग आहे हे.
दिवे घाट. सध्या दिवे घाटात आलोय. दिवे घाट. आणि इथं विठ्ठलाची मोठी मूर्ती. काय का बघा मी मस्त मस्त मस्त. मित्रांनो आपण आलोय आता. अरे थांब. मी आता साताऱ्यामध्ये आलोय. सद्गुरू शुद्ध शाकाहारी जेवण आणि आमचा भीमाशंकरला जायचा प्लॅन कॅन्सल झाला कारण ड्रॉप म्हणजे जे पुण्यामध्ये काम होतं त्याला एवढा लेट झाला की पुढं जाऊ शकलो नाही. नाहीतर एवढं टोटल घरी जाईपर्यंत 10 ते 11 तासाचं ट्रॅव्हल होतं. त्यापेक्षा म्हणलं आम्ही निर्णय घेतला की आम्ही डायरेक्ट घरी. हां पर्याय नाही. त्यामुळे आता अरे गाडी आत कुठं पार्किंगला जाणार नाही. तिकडे पार्किंग आहे मागं. तिथंपर्यंत पार्किंग आहे. भीमाशंकरला काय आपण पुढच्या वेळी जाऊ. त्यावर नाही कारण पुढच्या वेळी कामं आपली जरा किरकोळ असणार. त्यामुळं टेन्शन नाही. भीमाशंकरला हे जायचं नाही जायचं काय टेन्शन नाही. पण आजचं जरा असं कॅन्सल झालं कारण कामच एवढं लागलं की प्लॅन ड्रॉपच करायला काय शेवटी असते इच्छा शिवजींची. झाली नाही इच्छा. त्यांनीच बोलवलं नाही म्हणायचं तर या पलीकडे काय करतो. हां आता जेवून घेतो आम्ही. मामा आणि मामी आहेत. निवांत कार्यक्रम चालू. ओमकार आहे यांचा. हॉटेल सद्गुरू शुद्ध शाकाहारी. एक नंबर जेवण आहे आणि ॲम्बियन्स पण खूप छान आहे इथला. तुम्ही साताराला म्हणजे साताऱ्यातच आहे मेन. इथं कोल्हापूरला जायचं म्हणजे पुणेपासून तुम्ही रिटर्न कोल्हापूरला जाताना इथं समोर KFC आहे बघा. तुम्हाला लक्षात येईल. इथं हे समोर KFC. त्याच्या समोरच बरोबर इथं सद्गुरू हॉटेल आहे. एक नंबर जेवण. एक नंबर मस्त क्वालिटी जेवण. आणि जबरदस्त माऊस आहे. जबरदस्त. हां